नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत षटतिला एकादशीची व्रतकथा. ही एकादशी 6 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार रोजी आलेली आहे. यामागची कथा काय आहे ते आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. चला तर सुरू करूयात. षटतिला एकादशीची व्रतकथा. दालभ्य पुलस्त्य ऋषींनी विचारलं, या मृत्यूलोकात आलेले प्राणी अनेक प्रकारची पापे करतात. कुणी ब्रह्महत्या करतो तर कुणी दुसऱ्याच्या द्रव्यावर दरोडा घालतो. अशी अनेक प्रकारची दुष्ट कृत्ये करण्याच्या मोहात ते पडतात. या पापामुळे ते नरकात जाणार नाहीत असा काही उपाय आहे का? त्या उपायात फारसा त्रास नसावा आणि थोडेसे दान केल्याने पापांचा नाश व्हावा, असा काही उपाय माहीत असल्यास आपण कृपया सांगा. पुलस्त्य ऋषी म्हणाले, हे महाभाग्यवाना, तू चांगलेच विचारलेस, पण हा उपाय फार दुर्लभ आणि गुप्त आहे. तो विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी देवांनाही कुणी सांगितला नाही. पण हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तू विचारलेस म्हणून मी तुला सांगतो, ऐक तर. पौष महिना आल्यानंतर सकाळी स्नान करून शुद्ध व्हावे. नंतर काम, क्रोध, अभिमान, मत्सर, लोभ व कपट यांचा त्याग करून आपली इंद्रिये ताब्यात ठेवावीत. नंतर सर्व देवांचा देव असलेल्या श्री विष्णूंचे स्मरण करावे. पुष्य नक्षत्राजवळ चंद्राची पौष पौर्णिमा पूर्ण होईल त्यावेळी गाईचे शेण गोळा करावे आणि त्यात तीळ व कापूस घालून त्याचे होमाकरता 108 पिंड करावे. अन्य विचार मनात येऊ देऊ नये. कृष्ण पक्ष सुरू झाला की पूर्वाषाढा नक्षत्र किंवा मूळ नक्षत्र असेल त्या दिवशी एकादशीच्या व्रताचा आरंभ करावा. पुण्यफल मिळवून देणाऱ्या या व्रताचा विधी मी सांगतो, तो ऐक. एकादशीच्या दिवशी सकाळी अगदी लवकर स्नान करून शुद्ध व्हावे आणि देवाधिदेव विष्णूंचे पूजन करावे. विष्णू नामाचे स्मरण करीत एकादशीचा उपवास करावा. रात्री जागरण करावे व होम करावा. विष्णूंचे नाम उच्चारत होमात तुपाची व इतर आहुती द्यावी. दुसऱ्या दिवशी पुन्हा चंदन, अगरू, कापूर वगैरेंनी देवाधिदेव विष्णूंचे पूजन करावे. खिचडीचा नैवेद्य दाखवावा. कृष्ण नामाचे वारंवार भजन करून देवाचे स्तवन करावे. अशी पूजा करून जनार्दनाला कोहळा, नारळ किंवा म्हाळुंग याचा अर्घ्य द्यावा. ही फळे मिळाली नाही तर सुपाऱ्यांचा अर्घ्य द्यावा. अर्घ्य देताना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. हे कृष्णा, तू कृपाळू आहेस. आम्हा अगतिकांचे तू रक्षण कर. आम्ही संसारूपी सागरात बुडत आहोत. आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला तार. हे कमल नेत्रा, विश्वचालका, तुला प्रणाम. हे जगतपते, मी दिलेला अर्घ्य लक्ष्मीसह ग्रहण करावा. पूजा संपल्यानंतर ब्राह्मणाची पूजा करावी आणि त्याला पाण्यासाठी कुंभ, छत्री व जोडा यांचे दान द्यावे. या दानाने कृष्ण माझ्यावर प्रसन्न होवोत असे म्हणून उदक सोडावे. ज्याला शक्ती असेल त्याने काळी गाय ब्राह्मणाला दान द्यावी. बुद्धिमान व्रतकर्त्याने ब्राह्मणाला तीळपात्र द्यावे. पांढरे तीळ स्नानाच्या वेळी अंगाला लावायला चांगले असतात आणि काळे तीळ खायला चांगले असतात. हे श्रेष्ठ ब्राह्मणा,
व्रत करणाऱ्याने हे तिळाचे दान शक्तीप्रमाणे द्यावे. दान दिलेले तीळ शेतात पेरले असता त्या तिळाच्या झाडांना जितके तीळ येतील तितकी 1000 वर्षे तिळाचे दान करणारा स्वर्गात राहतो. तीळ पापांचा नाश पुढील 6 प्रकारांनी करतात. तिलमिश्रित पाण्याने स्नान करावे, तीळ अंगाला लावावे, तिळांनी हवन करावे, तिलमिश्रित पाण्याने तर्पण करावे, तीळ भक्षण करावे आणि तिळाचे दान द्यावे. या 6 प्रकारांनी केलेले तिळाचे दान पापे नष्ट करतात. ही सर्व कृत्ये या एकादशीला करतात, म्हणूनच या एकादशीला षटतिला एकादशी असे नाव पडले आहे. नारदाने विचारले, हे महाबाहो, हे विश्वचालका कृष्णा, तुला नमस्कार. षटतिला एकादशीचे कोणते फळ मिळते ते मला सांग. जर तू माझ्यावर प्रसन्न असशील तर ते एखाद्या आख्यानासह स्पष्ट कर. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, मी पूर्वी प्रत्यक्ष पाहिलेला एक वृत्तांत जसा घडला तसा तुला सांगतो, ऐक तर. नारदा, या मृत्यूलोकात पूर्वी एक ब्राह्मण जातीची स्त्री होती. ती नाना प्रकारच्या व्रतात मग्न राहत असे व देवपूजेत तत्पर राहत असे. ती माझी भक्त होती. ती प्रत्येक महिन्याचे सर्व उपवास करीत असे आणि विष्णू व्रताचेही सर्व उपवास करून माझे पूजन करण्यात तत्पर राहत असे. हे नारदा, जसे नित्य उपवास करून आणि ब्राह्मण, दीनदुबळे आणि कुमारिका यांची भक्तिभावाने सेवा करून तिने आपले शरीर कष्टवले, हे बुद्धिवंता, तिने घराचेही दान दिले आणि कष्ट करण्यातच सर्व काळ घालवला. पण हे नारदा, तिने अन्नदान करून ब्राह्मणांना व देवतांना संतुष्ट केले नाही. तिचा असा पुष्कळ काळ गेल्यानंतर मी मनात असा विचार केला की व्रते केल्यामुळे या स्त्रीचे शरीर शुद्ध झाले आहे, यात संशयच नाही. आपले शरीर कष्टवल्यामुळे तिने वैकुंठ लोक मिळवला आहे, पण ज्यामुळे परम तृप्ती होते असे अन्नदान मात्र तिने केलेले नाही. नारदा, असा विचार करून मी मृत्यूलोकी आलो. मी कापालिकाचे रूप घेतले आणि त्या ब्राह्मण स्त्रीकडे जाऊन भिक्षा मागितली. ती ब्राह्मणी म्हणाली, अरे तापसा, तू कोणत्या हेतूने येथे आला आहेस? माझ्यासमोर सत्य तेच सांग. मी पुन्हा म्हणालो, हे सुंदर स्त्रिये, मला भिक्षा वाढ. तेव्हा ती स्त्री संतापली आणि तिने माझ्या पात्रात मातीचे ढेकूळ टाकले. नारदा, त्यानंतर मी स्वर्गात निघून गेलो. पुष्कळ काळ गेल्यानंतर महाव्रते करणारी ती तापसी व्रताच्या प्रभावाने सदेह स्वर्गाला गेली. तिने मातीच्या ढेकळाचे दान केले होते म्हणून स्वर्गात तिला मनोरम घर मिळाले. पण हे नारदा, त्या घरात धान्याचे कोठार मात्र नव्हते. तिने त्या घरात प्रवेश केला आणि घरात काहीच नाही हे पाहिले. ती घराच्या बाहेर पडली आणि माझ्याकडे येऊन भयंकर संतापून मला म्हणाली, मी अनेक प्रकारची व्रते, प्रायश्चित्ते व उपवास केले. जगत चालक परमात्म्याची पूजा केली, आराधना केली. हे जनार्दना, असे असूनही मी येथे येऊन पाहिले तेव्हा माझे घर अगदीच रिकामे आहे असे मला दिसले. हे कसे काय? मी तिला म्हणालो, तू आलीस तशीच तुझ्या घरी परत जा. तुझ्यासारख्या तपस्विनीला पाहायला दिव्य रूप संपदा असलेल्या देवांच्या अनेक बायका कुतूहलाने तुझ्याकडे येतील. त्यावेळी षटतिला एकादशीचे पुण्य काय आहे हे त्यांच्याकडून ऐकल्याशिवाय त्यांना दार उघडू नकोस. मी असे सांगितल्यावर ती ब्राह्मण स्त्री आपल्या घरी परतली. नारदा, नंतर देवांच्या बायका तिच्याकडे आल्या.
त्या म्हणाल्या, हे कल्याणमुखी, तुला पाहायला आम्ही आलो आहोत, तेव्हा दार उघड. ब्राह्मण स्त्री म्हणाली, तुम्ही जर खरोखरी मला पाहायला आला असाल तर मला तुम्ही षष्ठीला एकादशीचे व्रत सांगा व त्यापासून काय पुण्य मिळते तेही सांगा, तरच मी दार उघडीन. पण हे व्रत सांगायला कुणीही तयार होईना. पण एक देवपत्नी म्हणाली, मला मानवी स्त्री कशी असते ते पाहायचे आहे, म्हणून तिने हे व्रत सांगितले. मग दार उघडले गेल्यावर देवांच्या बायकांनी ती मानवी स्त्री पाहिली. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, त्यांनी पाहिले की ही देवी नाही किंवा गंधर्व स्त्री, असुर स्त्री किंवा नागस्त्री यापैकी कुणीही नाही. त्यांनी पूर्वी जशा स्त्रिया पाहिल्या होत्या तशीच ही स्त्री होती. देव स्त्रियांच्या उपदेशाप्रमाणे त्या ब्राह्मण स्त्रीने भोग व मुक्ती देणारे षष्ठीला एकादशीचे व्रत केले. षष्ठीला एकादशीच्या व्रतप्रभावाने एका क्षणातच ती ब्राह्मण स्त्री रूपवान आणि तेजस्वी कांतीची झाली. तिचे घर धनधान्य, वस्त्रे, सुवर्ण व चांदी यांनी भरून गेले. हे व्रत करणाऱ्याने अतिलोभ करू नये व कद्रूपणा करू नये. आपल्या जवळील संपत्तीनुसार व शक्तीप्रमाणे तिळांचे व वस्त्रांचे दान करावे. त्यामुळे पुढील प्रत्येक जन्मात आरोग्य लाभते, दारिद्र्य येत नाही, कष्ट पडत नाहीत व दुर्भाग्य येत नाही. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, षष्ठीला एकादशीच्या उपवासाने व विधीप्रमाणे तिळाचे दान केल्याने अशी उत्तम फळे प्राप्त होतात, यात संशयच नाही. या व्रतामुळे मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो, याविषयी शंकाच नको. हे व्रत करायला फारसे धन खर्च होत नाही व देहाला फार आयास पडत नाही. हे नारदा, षष्ठीला एकादशीचे महात्म्य असे आहे. याप्रमाणे षष्ठीला एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही होती षष्ठीला एकादशीची व्रतकथा. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपली परंपरा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.